हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर आता ना जो म्हणजे बैल आहे हा आहे ना शेतकऱ्याचा मित्र असतो आणि तो वर्षभर आहे ना जे शेतकऱ्याच्या शेतामध्ये राबत असतो आणि हा आजचाच दिवस असतो की शेतकरी त्याची पूजा करतो आणि आजचा दिवस त्याला पूर्णपणे आराम देतो आणि त्याच्या आवडीचं त्याला जे गवत जे असेल नसेल ते खायला देतो आणि छान अशी ना त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो। तर चला आमच्या गावाकडचा पुरणपोळा सॉरी बैलपोळा कसा साजरा केला जातो ते तुम्हाला मी थोड्याशा ज्या व्हिडिओ आहे त्यामार्फत दाखवण्याचा प्रयत्न करत आहे। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत चला आणि तुम्हाला आमच्या गावाकडील बैलपोळा कसा वाटतो ते कमेंट करून नक्की सांगा। तर चला मी कशी कशी पूजा करते आणि काय काय करते ते तुम्हाला दाखवते। चला तर मग तर इथे छान अशी आपली मस्त आहे ना कटाची आमटी तयार झालेली आहे। तर याच्या आधी व्हिडिओ बनवलेला आहे मी, बघू शकता तुम्ही। इथं भात केलेला आहे आणि ह्या कुरड्या। तर आता कुरड्या ना पिशवीमध्ये ठेवले आहे, त्या ना खराब होतील म्हणजे ज्या आता थंडीचं वातावरण ना त्याच्यामुळं। तर चला आता ना मी नैवेद्य भरते, नैवेद्यापुरतेच भजे केलेले आहे, आता तेही देते मी। मागच्या वेळेस ना हे बैल आणले होते तर ह्या वेळेस आता नवीन आणलेले आहे। तर चला आता मी आहे ना पूजा कशी मांडते ते तुम्हाला दाखवते। तर बघा बैल आहे ना आता म्हणजे गावात जे आहे ते यायला लागलेले आहे। तर काही ठिकाणी ना डीजे वगैरे लावून जे आहे ती मिरवणूक काढली जाते। तर बघा इथे ना आता जे मळ्यातले जे बैल आहेत ना ते येत आहे आणि गावाला जो आपला म्हणजे गावाचे जे मंदिर आहे त्याला प्रदक्षिणा घालून मग ते घरी जातात। घरी आल्यानंतर त्यांना ओवाळलं जातं। तर प्रत्येक गावाची प्रथा वेगवेगळी असू शकते। तर आता बघा प्रत्येकजण ज्याच्या घरी म्हणजे बैल आहे ते ना पूजा करतात। तर आता ना मी बैल चालूच झाले होते पण आमच्या मळ्यातलं बैल यायला टाईम होते। तर आपल्याकडं काही छोटंसंच वासरू आहे तर त्याची पूजा मळ्यातच झाली होती आणि मागच्या वेळेस मी व्हिडिओ शेअर केलेला होता त्यामध्ये तुम्हाला दिसेल की आमचं ते वासरू होतं ते कसं होतं। आणि आता आहे ना मी आज काय पाऊस चालू होता त्याच्यामुळे मळ्यातली पूजाला आहे ना फक्त नैवेद्य वगैरेच देऊन आले होते। तर बघा इथे मी घरातल्या जे बैल आहे त्याची पूजा करत होते। तर अशा पद्धतीने काही जण आहे ना ते पिठाचे जे आहे ते शिंगामध्ये ओवण्यासाठी करतात पण आम्ही काय करत नाही। तर म्हणजे कसे प्रत्येकाच वेगवेगळं असू शकतं तर मी काय केलेलं नाही, मी साधी सिंपलच पूजा केलेली आहे। काही चुकत असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा।
फोटो नाही व्हिडिओ आहे. आणावं लागल रे. थांब 2 मिनिटं मी नारळ फोडतो. थांब थांब बीच कल रे. जय बघते फोटो का फोडता यायचो 500 रुपये ठेव. हाताला लागल बर का. 500 रुपये नाही तूच फोड तूच 500 ठेवू. माझं पैसे नाही. घेतलं घेऊन इकडे ना तुला उभं करू. चला ना वाना उभं इकडे ना इकडे उभं राहा ना. चालू ना स्लो मोशन मध्ये यायला पाहिजे. करता येईल ते. अरे तुमचा कुठे गेला? दिला अंदर. त्याच्याबरोबर गाईचा पण राहतो. बैलाबरोबर गाय पण राहते. तर आता खालची पूजा झालेली आहे. तुम्हाला मी वरतून आहे ना जो बैलपोळा आहे कसा असतो म्हणजे कशा प्रकारे दिसतो गावा वरतून तर तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर चला आपण आता वरती जाऊया. आपण आता वरती आलेलो आहोत आणि वरतून गावाकडचा नजारा कसा दिसतो तो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते मी. दम लागला. तर हे बघा असे गावाकडनं येतात आणि तर हे बघा तुम्हाला गर्दी दिसत असेल इथं. पाऊस पण आलेला आहे आता आहे ना. जे बैलाचा पोळा फुटल्या म्हणतात आमच्याकडे. पोळा पण फुटला आणि पाऊस पण आलेला आहे. तर चला आता आपण खाली जाऊया.
तर आता तुम्हाला डायरेक्ट मी मंदिराजवळ कशा प्रकारे इथं बैलाला जे आहे ते दर्शनाला आणतात. इथं ना शनी महाराजांचं मंदिर आहे. तर बघा इथं पूर्ण आहे ना जो पूर्ण गावाला फेरा मारून इथं जे बैलाचा जे आहे ते देवापुढं दर्शन घेतलं जातं आणि मग घरी जसे त्याच्या घरी गेल्यानंतर ओवाळलं जातं. तर बघा किती गर्दी आहे. तर काही ठिकाणी ना DJ वगैरे लावून जी पूजा आहे ती केली जाते. तर म्हणजे आमच्या शेजारचे जे गाव आहे ना तिथे ना DJ वगैरे म्हणजे आपण जसं लग्न या दिवशी ना म्हणजे जो बैल आहे ना तो असं एक नवरदेवासारखा सजवलेला जातो. संध्याकाळच्या वेळेस त्याला हळद लावली जाते आणि मग सकाळी त्याला नवरदेवासारखं आंघोळ वगैरे घालून नटवलं जातं. तर काही ठिकाणी वेगवेगळी प्रथा आहे. तर आमच्याकडे काय अजून वगैरे DJ वगैरे काय लावलेला नसतो. तर काही ठिकाणी ना मान असतो. प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या वाड्याचा मान असतो की आज यांनी जो आहे तो पोळा फोडायचा असतो. तिथं दोर लावलेला असतो. तो त्यांचा मान असतो ना त्यांनी ते कापायचं असतं, नारळ फोडायचा असतो आणि मग बैल वेशवाट बाहेर काढले जातात. तर आमच्याकडं काही तसं नाही. माझ्या म्हणजे माहेरी पण आहे की प्रत्येक वर्षी जे वेगवेगळ्या कुळातील लोक आहे ना त्यांनी नारळ फोडायचा असतं आणि मग जो पोळा आहे तो फुटला जातो. तर काही ठिकाणी वाजत गाजत जो आहे तो पोळा फोडला जातो. तर बघा आमच्या गावाकडे अशा पद्धतीने पोळा साजरा होतो. तर संध्याकाळपर्यंत आहे ना असे बैल ये जा चालूच असतात. तर बारीक बारीक पाऊस पण चालू होता. तर पावसाला काही कोणी जुमानत नाही. तर बघा तुम्हाला सारखे आता बैल ना येताना जाताना दिसतील आणि प्रत्येकाच्या घरासमोर असे ज्याच्या शेतात ज्याच्या म्हणजे जे बैल राबतात ना ते प्रत्येकजण त्यांच्या घरी आणून त्याची पूजा करतात. तर बघा आणि आजच्या दिवशी शहराकडं काही असताना एवढं म्हणजे काहींना तर बैल पोळा हा का साजरा करतात तेच माहीत नाही आहे. पण आमच्या गावाकडं ही जी संस्कृती आहे ना ही खरंच जिवंत आहे. म्हणजे ना खूप छान वाटतं असं. हा जो सण आहे ना आम्हाला म्हणजे एकदम भारी वाटतो. तर बघा आता इथं पूजा चालू आहे. तर आहे ना पुरणपोळीचा स्वयंपाक केला होता. पण त्याची म्हणजे ना आम्ही मांडे ना मळ्यात केले होते आणि रशीभात ते मी तुम्हाला दाखवलंच होतं. पण नंतर आहे ना नैवेद्य वगैरे दाखवल्यानंतर म्हणजे वेळच कुठे गेला कळाला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा व्हिडिओ काही मी शेअरच करू शकले नाही की कशाप्रकारे काय बनवलेलं असतं काय नाही. त्याबद्दल सॉरी म्हणजे क्षमस्व की मी तुम्हाला दाखवू शकले नाही. तर बघा छान असे ना फोटो क्लिक केले. तर आपल्याकडे काय आयफोन वगैरे नाही, साधा फोन आहे त्याच्यामुळे क्लॅरिटी तुम्हाला समजून घ्या. पण तरी तुम्ही व्हिडिओला छान प्रतिसाद देता, प्रेम देता, त्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभारी आहे आणि खूप खूप धन्यवाद. तुम्ही माझ्या चॅनलला छान असा सपोर्ट करताय त्याबद्दल. तर चला तुम्हाला माझ्या गावाकडचा बैलपोळा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, वंदे मातरम. थँक्यू.